म्हणूनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा प्राप्त संप्राप्त सेवा. हॅमिंग कमी करा. मी नेहमीच सांगतोय तुम्हाला, पुत्रांच्या जीवनातील, लेकरांच्या जीवनातील, मुलांच्या जीवनातील फार मोठा धर्म आहे आणि तो धर्म पार पाडण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या श्री संत मांदियाळींनी घालून दिलेली परंपरा, मायबाप असेपर्यंत त्यांचा आदर करणे, त्यांच्या शब्दांचं पालन करणे आणि मायबाप गेल्यानंतर सुद्धा मायबापाचं नाव ह्या सगळ्या आप्त इष्ट सख्या सोयऱ्यामध्ये आणि गावामध्ये मायबापाच्या नावाची कीर्ती आणि मायबापाचं नाव शिल्लक ठेवावं, त्यांची कीर्ती अजरामर करावी, हे पुत्रांचं कार्य आहे, पुत्रांचं काम आहे मायबाप गेल्यानंतर. आणि त्याच अनुषंगाने आपल्या वैकुंठवाशी मंडूबाई रामराव चव्हाण यांना जाऊन मला वाटते 16/10/2025 रोजी आपल्याला सोडून शरीरानं त्या इहे लोकाची यात्रा संपवून परलोकी गेल्या, कैलासवासी झाल्या. त्यांच्या प्रीत्यर्थ त्यांचे पतिदेव श्री रामराव नामदेवराव चव्हाण, त्यांचे दोन्हीही सुपुत्र आदरणीय बापूरावजी रामराव चव्हाण आणि आमचे साहेब विजय रामराव चव्हाण, दोन्हीही लेकी सौभाग्यवती सविता बाळू राठोड आणि सौभाग्यवती लता परमेश्वर राठोड, असा हा आईच्या पोटी असलेला परिवार. अतिशय मला वाटते सज्जन सात्विक लेकरं, ज्या माऊलींनी, ज्या मातेने जन्माला घातली. गोरमाटी समाज असून सुद्धा अतिशय टोकाची भावभक्ती या भागामध्ये मला वाटते महाराष्ट्रानं हे पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या हजारो तांड्यांनी हे पाहिलं पाहिजे की या कृष्णनगर तांड्यामध्ये मला वाटतं या 2 महिन्यात मी 4 कीर्तनं केलीत, बाकीचे सोडा, की ही माणसं आपला धर्म पाळतात, धर्म पाळणारी आहेत आणि हे सगळ्या महाराष्ट्रापर्यंत गेलं पाहिजे. सोम सूर्यादी ग्रहणी येऊनी करीती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. पुरुषाशी पर्व काळ जन्मात घडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. आणि पवित्र वेळ आहे. मला वाटतंय या वयामध्ये कोणाची आई मरू नये. फार वाईट आहे, फार दुःखद आहे. माणसं हो, उद्या काय होईल, उद्या आपल्या जीवनामध्ये काय परिस्थिती येईल, खरंच हे आपल्याला सांगता येत नाही. इथं बसलेल्या कोणालाच माहित नाही. ती आई गेली काय जाण्यासारखी होती का? काय असं 90-100 वर्ष वय होतं का? प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या माता माऊल्यांनो, हे कीर्तन थोडं दुःखद आहे आणि याचं गांभीर्य असलं पाहिजे. 48-49 वर्ष म्हणजे काय जाण्याचं वय आहे का बाबा? का नाही? किती दिवस जगावं वाटतंय. 80 वर्षाचं होऊन सुद्धा जगावं वाटतंय. मागे आलो तेव्हाही बाईंचं वय कमीच होतं.
तुमच्या मालकिनीचं, हे जाण्यासारखं नाही, हे वाईट आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये हे फार वाईट आहे, पण आपल्या हातात नाही. काही सत्ता आपल्या हातात नाहीत. धान्याला कीड लागणं आपल्या हातात नाही आणि माणसानं मरणं आपल्या हातात नाही. कधी मरावं, कुठं मरावं तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. उद्या कुठलं ताट वाढून ठेवलंय नियतीनं आपल्या जीवनामध्ये इथले बसलेल्या प्रत्येकाच्या. काही लोकांचं रात्रीतून होत्याचं नव्हतं झालंय. परवाचीच घटना पाहिली तुम्ही, डॉक्टर संपदा मुंडे आहे ना, की इतकं आनंदानं राहणारं कुटुंब, अतिशय ऊस तोडून ज्या बापानं त्या पोरीला शिकवलं, दोन्हीही पोरी MBBS, आता MD करणार होत्या. कुठं कधी विचार कसा येईल, नियती कुठल्या स्थितीला नेईल माणसाला. हो, ती काही मरण्यासारखी 26-27 वर्षाची पोरगी, कोणाच्याच जीवनामध्ये कोणाच्याच घरात असं होऊ नये, प्रार्थना आहे देवाकडे. आणि तशी वासनाही कोणाची होऊ नये, की तिला मरणापर्यंत नेण्यासारखी वासनाही कोणाची होऊ नये. लेक मला आहे, लेक तुम्हाला आहे. लेकीनं आपल्यापेक्षा मोठा अधिकार कमवलेला आहे. समाजामधली ही परिस्थिती भयानक आहे. मला वाटते त्यासाठी उत्तर प्रदेशच्या आदित्यनाथ योगी साहेबांचं राज्य महाराष्ट्रातही पाहिजे. त्याशिवाय लोकांची वासना कमी होणार नाही. ती बहीण गेली, तशी ही बहीण गेली. 48-49च्या दरम्यान वय होतं जिचं. हे दुःखदायक आहे फार. त्या लेकींना काय वाटत असेल. दीपावली तोंडावर होती, इथं आमच्या दोन्हीही सविताताई आणि ह्या दोघी बहिणीला काय वाटत असेल की ऐन दिवाळीच्या तोंडावर आपली आई निघून जावी. माझ्या जीवीचा जिव्हाळा गेला सोडून आम्हाला, एकाएकी आली हवा, कसा विझला मायेचा दिवा, असा कारे पांडुरंगा कोपला आम्हावर, माया ममतेचा कारे आटला हा सागर. प्रेमच आटून गेलं लेकींसाठी आणि या पोरांसाठी, प्रेमच आटून गेलं. पुन्हा तो पदर नाही आता पोरांनो. हो, विकास साहेब, बापूरावजी, याच्यातून इथं बसलेल्या लोकांनी शिकण्यासारखं आहे. इथं बसलेल्या माणसांनी शिकण्यासारखं आहे. इथं बसलेल्या पोरांनो शिकण्यासारखं आहे. अशोकराव, दिलीपराव, शिकण्यासारखं आहे. आता ते बोटाला धरून चालवणं, लेकराला आपला पदर काढून पुसणं. रात्री 2 वाजताही आलात साहेब, हो, तरी जेवलात का म्हणून विचारणारी फक्त आई होती. बाबा दिवसभर कुठून कुठून फिरून आलास, जेवलास का बापूराव? हो, रात्री ड्युटीवरून 8-9 वाजता आलास, हो, जेवलास का विजय? हे म्हणणार आता दुसरं कोणी नाही. मायेचा पदर गेला, फार मोठी सावली गेली, घराचं घर पण गेलं. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही कमवा, कितीही श्रीमंत व्हा, पण जी श्रीमंती त्या आईची होती आणि घर भरून दिसत होतं, ते रिकामं झालं. आता त्याची बरोबरी नाही कोणाला येणार. विठाला 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 विठाला. फार तळमळीचे हे 2 माणसं वारकरी संप्रदायामध्ये, ज्यांची वृत्ती आहे आल्यापासून त्या पाठीपासून ते पळत राहतात पुढं गाडीच्या. हे असे आमचे आदरणीय मनोहर जाधव गुरुजी आणि आमचे वसंत महाराज. फक्त त्यांची एकच तळमळ आहे, त्यांना काही 10-5 हजार रुपये याच्यातून मिळवायचे नाहीत, पण या
आपल्या समाजाला, आपल्या गावाला वारकरी संतांचं संस्कार मिळाले पाहिजेत. म्हणून या माणसांचा अट्टास आहे. गावातली सगळी माणसं चांगली आहेत, भाविक आहेत, आनंद आहे. कसं वाटतंय? दिवाळीला जायचंय, माझ्या बहिणींना विचारतो तिकडे बसलेल्या, दिवाळीला जायचंय ना आपली आईच नाही, ती आता पुन्हा दिसणारही नाही. ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, मावळलेला सूर्य दुसऱ्या दिवशी दिसेल, पण एकदा मातीआड गेलेली आई पुन्हा कधीच नाही, कधीच मिळू शकत नाही. रामरावजी, तुम्ही एकच म्हणायला, आता एकच तुमच्या जीवनामध्ये उरलंय. साथीदार गेला, अर्ध्यावर सोडून गेला. लय चांगला डाव चालला होता, खेळ चांगला चालला होता. जसं बाबूजींनी ते म्हटलंय ना, भातुकलीच्या खेळामधली राजा राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. राजा वदला मला समजली, शब्दा वाचून भाषा, त्या प्रश्नाला उत्तर नव्हते, अवघी एक निराशा. आता निराश होण्यापलीकडे दुसरं काही जीवनामध्ये नाही. रामराव दादा, लेकरांनी बापाकडे बघावं, बापातच आईला पाहावं. इथून पुढे हीच प्रार्थना असेल माझी सेवालाल महाराजांच्या चरणावर. संप्राप्त सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातले फार मोठे गायक, दोन्हीही प्राध्यापक आहेत. दीपावलीच्या सुट्टीला आल्यामुळे मला आज फार मोठा लाभ झाला त्यांचा, की संगीत शिकून, संगीतातून MA BEd झाले, संगीतच शिकून. आमचे आता ज्यांचं गाणं ऐकलं आपण, मोठमोठे कार्यक्रम देशभर ज्यांचे असतात, असे आदरणीय शंकर महाराज, प्राध्यापक शंकर महाराज गुट्टे, पखवाज अति हाय लेवलचा ज्यांनी आता वाजवला, अति उंचीचा, अति उंच होता बरं का, ते नुसतं धडधडा फडफडा नाही, अति उंचीचा. वा, ते आदरणीय प्रातस्मरणीय तळवलकर गुरुजी, महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व सध्याच, त्यांचे पटशिष्य आमचे भागवत महाराज चव्हाण पुण्याला, ते दोघेही आहेत, आले होते, भेटी झाल्या. आपला योग चांगला. माऊलीचं हे अतिशय श्रद्धेनं केलं गेलेलं गोड जेवण, आणि तितक्याच श्रद्धेनं ही मंडळी सापडली. गंगाखेड भागामध्ये ज्यांची संस्था आहे, श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था, असे कीर्तनातले खूप मोठे गायक आमचे लक्ष्मण महाराज भैनाजवाडीकर गंगाखेड, आणि आमचे संजय महाराज पिंटू महाराज भैनाजवाडीकर, त्यांच्यासोबतच त्यांना घडवणारे दादाही आहेत. त्यांची सध्या काय आहे, सुट्ट्या आहेत, त्यामुळं संस्था बंद आहेत. विद्यार्थी आपापल्या गावी गेलेत, त्यांच्याकडे भरपूर विद्यार्थी आहेत. ते तरी गावाच्या जवळ होते, ते घेऊन आले. ते आमचे मुरली भाऊ लोकरवाडीकर दादा आहेत, विणेकरी. या दोघांना घडवणारे वडील विण्यावर आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमच्या नवनाथ बुवाची, छान. आणि आज हे कीर्तन महाराष्ट्र पाहतोय, देश पाहणार आहे. ते जय भगवान बाबा यूट्यूब चॅनल श्रीनाथ मुंडे, अतिशय सुंदर असं चॅनल आहे, महाराष्ट्रात खूप गाजलेलं, आणि ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. तुम्हा सर्व बहिणींच्या चरणावर साष्टांग दंडवत, तुम्हा माता माऊल्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम. बाजूला असलेले, बसलेले जागा पुरत नाही म्हणून मंडपाच्या बाहेर असलेले, पाठीमागा असलेले माझे सर्व वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे, गुरुतुल्य, बंधुतुल्य, वारकरी निष्ठ सर्व माझ्या वारकऱ्यांच्या चरणावर सादर प्रणाम करतो.
संप्राप्त सेवेसाठी घेतला गेलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणाऱ्या माझ्या श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा हा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला या सगळ्या जगाला याच्या यावत जीव मात्राला सुखी करण्याचा प्रयत्न करतायत. स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या साक्षीने स्वतः पुरावा म्हणून उभा राहून या जगाला दिशा देण्यासाठी उपदेश करतायत. संतांनीच उपदेश केला पाहिजे. संतांच्या पलीकडे या जगात उपदेश करण्याला लायक कोणी नाही. आणि संस्कार देणारी गादी या जगात दुसरं व्यासपीठ नाही. हे एवढंच व्यासपीठ आहे जिथून निरपेक्षपणे संस्कार केले जातात, माणसांना शिकवलं जातं. या गादीचा आधार आणि आश्रय या देशाला तारतो, या महाराष्ट्राला तारतो, प्रत्येक घराला तारतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा गोड उपदेश आहे. काय आहे उपदेश? म्हणूनी शरण जावे किंवा म्हणूनी शरण जावे हे जरी नाही कळलं तरी म्हणून शरण जा रे बाबा. कुणाला? सर्व भावे देवासी. काया वाचा आणि मनाने त्या देवाशी ज्याच्या हातात या विश्वाची सत्ता आहे, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. ही सत्ता ज्याच्या हातात आहे तो सर्व सत्ताधीश परमात्मा, त्याला शरण जा आणि सर्व भावाने जा. काया वाचा मनाने, तन मन धनाने त्याची शरणागती करा. शरणागतीला लायक दुसरं या जगात शरणागती करण्यासारखं ठिकाण आणि शरण जाण्यासारखं दुसरं कोणीही नाही. मग तो काय करील? आम्ही जर त्याला शरण गेलो, तुकोबाराय म्हणतात तो 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 जगाचा मालक. हा म्हणजे दुःखाचा सागर म्हणजे संसार. उतरील पार तो हा उतरील पार. कोणता? भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर म्हणजे संसार. कठीण असलेल्या दुःखालयातून तुम्हाला सुखाकडे तो घेऊन जाईल. नामाला नेईल का? नक्की नक्की नेईल. का? तो करुणावंत आहे, तो फार दयाळू आहे, बहु आहे करुणावंत. त्याचं नाव कोणत्याही नावानं त्याला हाक मारा. अनंत हे नाम ज्या, अनेक नाव आहेत त्याची. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. या संसाराच्या सागरातून या दुःखालयातून तुम्हाला मला मुक्त व्हायचंय, त्यासाठी त्याची शरणागती करा. याला काही साक्ष पुरावा, कुणाचा अनुभव? तुकोबाराय म्हणतात दुसऱ्याचा कशाला अनुभव? माझाच अनुभव, माझाच अनुभव. तुका म्हणे साक्षी आले आणि ते हे केले प्रगट. तुमच्या पुढे मी आज माझा अनुभव प्रगट करतोय. त्याला जर शरण गेलात तर तो तुम्हाला या दुःखालयातून पार करील. हा माझा अनुभव आहे. अनुभवे आले अंगा ते या जगात येतसे. मला अनुभव आलाय की तुक्या, तुकाराम, तुकू शेठ, तुकाराम महाराज ते तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुक्याचा तुकाराम, तुकारामचा तुकुशेठ, तुकुशेठचा तुकाराम महाराज, तुकाराम बुवा आणि त्याचा प्रत्यक्ष ब्रह्म. इथपर्यंतची माझी प्रक्रिया, माझी अवस्था कशामुळे झाली? तर त्याच्या नामाचं चिंतन करून त्याला शरण गेल्यामुळे. म्हणून माझी जगात आज कीर्ती झाली. याला साक्षीदार मी आहे. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अभंगाचा सरळ भाव. विठाला 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 विठाला. हा बोला पुंडलिक वरदा गणदेव हरिनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज जय. संत सेवालाल महाराज की जय. माझ्याही डोळ्यात अश्रू आले त्या आईकडे पाहताना. टवटवीत चेहरा. जर तुम्ही फोटो पाहिला तर अशा कुठं या वयामध्ये कुठं मरायचं असते का? मला टचकन पाणी आलं. माझी आई 55 वर्षाचीच होती तेव्हा गेली. आणि ह्या माऊलीकडे बघितलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं.
का येऊ नये? जर श्रीकृष्ण परमात्मा म्हणत असेल आपल्या गुरुला, देवाचा देव जर म्हणत असेल, तर माझं या जगामध्ये दुसरं कुठलंही मागणं नाही, माझं एकच मागणं आहे, गुरुजी देऊ शकत असाल तर एवढं द्या मला, मला काही कमी नाही, मी जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे, मला काय कमी आहे? मग काय मागणार आहेस कृष्णा? कृष्णानं सांगितलं, मातृहस्तेन भोजनम, अजीवन, मी जिवंत आहे तोपर्यंत, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझी माय जिवंत राहावी आणि तिच्या हातची भाकरी मला खायला मिळावी. देव सुद्धा जर आईच्या हातची भाकरी खायची म्हणतो आणि मी जिवंत आहे तोपर्यंत माझी आई जिवंत असावी, हे जर देवाचं मागणं असेल, तर मग तुमचं आमचं काय? देवाला सुद्धा जन्माला यायचे तर तिच्याच पोटी यावं लागतं, आईच्याच. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. त्रिवार वंदन आईच्या चरणावर. का? त्याचं कारण, प्रत्येक घरामध्ये देव राहू शकत नाही, प्रत्येक घरामध्ये देव येऊ शकत नाही. मग देवाला विचारलं, महाराज या धर्तीवर, या पृथ्वीवर देवा तू कुठे आहेस? येतो सच. तेव्हा देवानं सांगितलं, मी आहे, प्रत्येक घरातल्या मायबापांमध्ये मी आहे. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहाँ, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है. इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे. लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के दुख हर सहे. ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. किती उपकार आहेत गुरुजी. आजचं कीर्तन थोडंसं वेगळं आहे, हसण्या खेळण्याचं कीर्तन नाही आज, याचं गांभीर्य ठेवा. आज तरुण आई लेकरांच्या जीवनातून निघून गेले. अलीकडे कीर्तन म्हणलं की लोकांना मनोरंजन झालंय, संस्कार कमी झाले कीर्तनातून. अरे कीर्तनातूनच माणूस बदलतो, लेकरं बदलतात, घरं सुखी होतात. तिच्या उपकाराचं ओझ आपण आता सांगितलं तुम्ही की फेडू शकत नाहीत. किती उपकार आहेत तिची.
आई तुझ्या मूर्तीवाणी. ऐश्वर्या राय जरी समोर आणून ठेवली तरी ह्या लेकरांना कोण आवडेल? आपली आईच आवडेल. विचारा त्या पोरींना. ऐश्वर्या राय समोर जर आली, ही तुझी आई आहे. हा, आई आई तीच आहे. दुसरी आई नाही होऊ शकत, दुसरी आई नाही मिळू शकत. आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई. गल्लो गल्ली पाहत फिरे तू गाई. तुझ्या या प्रेमाची, हो तुझ्या या प्रेमाची सर कुणाला येणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत, ओ बालपणी मी खेळत खेळत होतो जमताना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या या उपकाराची, हो तुझ्या या उपकाराची सर कुणाला येणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी, ओ आई तुझ्या मूर्तीवाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही फिटू शकत. तिच्या उपकारातून देव सुद्धा उतराई होऊ शकत नाही. मग उतराई होण्याचा प्रयत्न करावा. ती असेपर्यंतही आणि ती गेल्यानंतरही. गडे आई आहे तोपर्यंत कळावी लेकराला. गेल्यानंतर तर सगळेच रडतात. कुणाकुणाच्या आया जिवंत आहेत? वर बोट करा बरं जरा. कुणाकुणाची आई जिवंत आहे? वर हात करा. पाठीमाग. कुणाकुणाची आई जिवंत आहे? कुणाकुणाची? आता खाली करा हात. कुणाकुणाची जिवंत नाही त्यानं वर करा. कुणाकुणाची आई नाही त्यानं वर हात करा. वा. कुणाकुणाची आई आणि वडील दोघंही जिवंत आहेत त्यांनी वर हात करा. वा. दोन्ही आई वडील. कुणाकुणाचे आई वडील दोघंही नाहीत त्यांनी हात वर करा. आई नाही वडीलही नाहीत. गुरुजी सांगू वसंत महाराज, तुमच्या बापाकडे पाहिलं त्या दिवशी भेटलो ना मी. काय तांड्यामध्ये वारकरी आहेत एक एक. काय त्यांचे वडील, त्यांनी थोडं त्यांची भेट घेतली मी. सारखं देवाचं नाव तोंडात आहे. सारखं कमाल वाटली मला. तांड्यामध्ये असे वारकरी आहेत. वा. टाळ्या वाजवा एकदा. खरंच आनंद वाटला. काय आहे, ज्याचे जिवंत आहेत, ज्याचे जिवंत आहेत मायबाप, त्याला त्यांची कदर नाही. आता बोलू नका बाबा. मोबाईल बंद करा दादा. आपण थोडं म्हणजे थोडं कमी आहेत, अजून कमी आहेत आपण. आहे वाईट वाटेल थोडं, मी बोललेलं थोडं वाईट वाटेल. कमी आहेत. ज्याचे जिवंत आहेत त्यांना त्यांची कदर नाही आता. ज्यांचे मेलेले आहेत त्यांना त्यांची तळमळ आहे, पण आता उपयोग नाही. ज्याचे जिवंत आहेत त्यांनी मिठी मारा. आईला एकदा मिठी मारा, बापाला एकदा मिठी मारा घरी गेल्याबरोबर.
झालं जे झालं ते झालं आतापर्यंत. मला तुमची गरज आहे. तुमच्याशिवाय सर्वस्व देऊन माझं चांगलं करणारं या जगात दुसरं कोणी नाही गडे. बाबा मला तुमची गरज आहे. आणि जर ज्या दिवशी तुम्ही मिठी माराल, ऐका ताई, बहीण भाऊ एका ताटात माय बाप बसलेले आहेत आणि बहीण भाऊ एका ताटात तुम्ही जेवाल. दिवाळीचा फराळ एकाच ताटात तुम्ही बहीण भाऊ बसून कराल आणि भाऊ भाऊ एकाच ताटात बसून फराळ कराल. माय बाप 2 वर्षात मरणारे 10 वर्ष जगतील. 10 वर्ष. आणि तुम्ही दोघं भाऊ भाऊ जर दारू पिऊन एकमेकाच्या अंगावर जाताना दरवाजातच एकमेकाचं डोकं फोडताना त्या मायबापानं जर बघितलं, टकाटक असलेले मायबाप 25 वर्ष वाचणारे मायबाप 5 वर्षात मरतील. बहीण भावातलं भांडण बघून मायबापाचं टॉनिक आणि मायबापांचं औषध हे लेकरामध्ये असलेलं प्रेम आहे. लेकरातलं प्रेम हेच मायबापाचं टॉनिक आहे, हेच त्यांचं औषध आहे. लक्ष द्या. त्या मला वाटतंय ते तिथं बसलेल्या शेळीच्या पिल्लाला सुद्धा कळतंय आपली आई. माणसाला कळ नाही. ते महाराजांनी सांगितलं, ते प्रॅक्टिस करीत बसली होती रियाज. एके दिवशी समोर अशी घरं होती, त्या घरातलं एक पिल्लू यायचं शेळीचं आणि उगं येऊन तिथं मंदिरासमोर असं उभं राहायचं आणि हे वर बसून वाजवायचे धा धा दिनता किट धा दिनता तिट कत गदी गण. मस्त ताल असा रंगायचा लईमध्ये आणि ते पिल्लू येऊन तिथं डोळ्यात पाणी आणून टप टप अश्रू गाळायचं. हे महाराज त्या पिल्ल्याला म्हणले, काय करावं, 4-5 दिवस झालं दररोज मी प्रॅक्टिस सुरू केली की हे येतंय, पहाटे 5 वाजता येतंय, त्या गोठ्यातून येतंय, एवढं एवढं बकरू. जवळ येऊन महाराज म्हणले, ए बकऱ्या थिर. त्यानं अशी मान हलवली. ते म्हणला, तुला काय ताल कळतो का? मी वाजवायला सुरू केलं की तू इकडे येतोस. तुला काय हे कळतंय का मृदंग? तू प्राणी आहेस, तुला हे ज्ञान नाही. सांगू, त्या शेळीच्या बकरूला, त्या पिल्लाला वाचा फुटली. ते म्हणले, महाराज मी प्राणी आहे, मला याच्यातलं काही ज्ञान नाही. अरे मग तू काय येतोस इथं? भागवत महाराज म्हणताय, काय येतोस? काय कळतंय तुला? लय कळते का? ताल कळतो? किती मात्रा कळतात का काय? ते म्हणलं, मला काही कळत नाही. तुम्ही जेव्हा धा ते काय वाजवता, दणकन वाजतं, त्यावेळेस माझ्या हृदयात असं धस्कन होतं. आणि तुम्ही वाजवायला सुरू करता तेव्हा मी आपोआप इकडे येतो. काय येतोस? ते शेळीच्या पिल्यानं सांगितलं. ते म्हणला, माझी आई मला बोलविते. आई बोलविते? कुठं आहे तुझी आई? महाराज माझी आई मेली ना. माझी आई तेव्हाच मेली ना. अरे मग तुझी आई कुठं बोलवते? तुमच्या त्या मृदंगाला लावलेलं हे पान आहे का नाही, पान इकडून हे वाजायला, हे ते पान ते माझ्या आईच्या कातड्यापासून बनविलेलं आहे. आणि ते सारखं म्हणते मला, बाळा 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 बाळा. तो आवाज ऐकून, माझ्या आईचा आवाज त्याच्यातून मला येतो माझ्या कानात. म्हणून मी तिथं येऊन तुमच्या त्या पानाकडे पाहतो आणि माझी आई मला त्याच्यामध्ये दिसते. मला वाटते मेलेली आई सुद्धा लेकरासाठी हाका मारते. दादा तुम्ही नका बोलू त्याला, मला कीर्तन करू द्या छान. नका त्या मोबाईलनं. काय झालंय, खरं तर ह्या बहिणींना बोलायला पाहिजे मी. ह्यांना लेकरं सांभाळणं होईनात, लहान लेकरं. म्हणून ते माणूस म्हणतंय की यार त्याला कुटका टाकार, ते जातंय. तसं कुटका म्हणजे मोबाईल झालाय. ते कुटका फेकला त्याच्या पुढं की ती लेकरू तिकडंच खेळते घंटाभर. फार वाईट झालंय. लेकरांचं जीवन ते उद्ध्वस्त करतायत ते मोबाईल. आईचं प्रेम नाही राहिलं, फक्त मोबाईल मधूनच आई प्रेम देते त्या लेकराला. थोडा आवरा, मोबाईलचा चांगला उपयोगही होऊ शकतो. थोडा आवरा. विठाला 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 विठाला
विठाला विठाला विठाला विठाला त्याच्यावर डॉक्टरांचं मत आहे का दादा? डॉक्टरांचं मत आहे का? एकदा मी तुम्हाला देतो, काही व्हिडिओ पाठवितो. जगातल्या मोठमोठ्या डॉक्टरांचं मत त्या मोबाईल विषयी. जेवण कमी झालं माणसाचं, जेवणाचा रस, जेवणाची रुची राहिली नाही जिभेला मोबाईलमुळं. जवळ आलेली चांगली माणसं कळनात माणसाला मोबाईलमुळं. डोळे लवकर खराब होऊन चालले मोबाईलमुळं. मेंदूची कॅपॅसिटी खलास होऊन चालली मोबाईलमुळं. माणसात माणूस राहिलं नाही मोबाईलमुळं. चांगलाही उपयोग आहे मोबाईलचा, पण आम्ही चांगल्याकडे कधी गेलोच नाही, चांगला उपयोग त्याचा करून घेतच नाही. होय दिलीप भाऊ, चांगला उपयोग खरंच कोण करून घेते मोबाईलचा? जरा माझ्या बहिणींनो, या कीर्तनातून मी आता या गादीवर आहे म्हणून तुम्हाला बोलतो, जरा मोबाईलचा उपयोग कमी करा. थोडं घरात लक्ष द्या, लेकरांना संस्कार करण्याकडे लक्ष द्या. त्याला हाताला धरून तिथं सेवालाल महाराजांच्या पुढे जाऊन दिवा लावायला नाही त्या लेकराला. संध्याकाळी तुम्ही जा त्याच्याबरोबर, त्याच्या हातात दिवा देऊन लावू द्या त्याला दिवा. तिथं उभारून एखादी प्रार्थना म्हणायला शिकवा, हात जोडायला त्याला शिकवा कधीतरी. उद्या म्हातारपण सुखात जाईल, अन्यथा वाईट अवस्था आहे. ते शेवटपर्यंत सोडितच नाही महाराज. कीर्तन बंद पाडील पण ते मोबाईल सोडित नाही. इतक्या पुढे गेलेत लेकर. चला, वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ कमी आहे. इति माता उपाध्यायान दशाचार्य आचार्यानां शतं पिता पितृंतु सहस्त्र माता गौरवेना तिरिच्छते. शास्त्र असं सांगतंय, उपाध्याय अभिषेक करणाऱ्या ब्राह्मणापेक्षा आचार्य श्रेष्ठ आहेत 10 पटीनं. आचार्यापेक्षा 100 पटीनं बाप श्रेष्ठ आहे. बापापेक्षा 1000 पटीनं माय श्रेष्ठ आहे, माता श्रेष्ठ आहे. प्रसंग घडला, नाशिकवरून जाणाऱ्या अल्टो नावाच्या कारला एका मोठ्या कंटेनरनं धडकलं. तिचा चुराडा झाला, पार त्या गाडीचा चुराडा झाला. तिकडून येणाऱ्या गाड्या, रात्री 11ची वेळ, आणि 11 वाजता ती गाडी अख्खीच्या अख्खी लॉस. पुण्याकडून येणाऱ्या गाड्यांना त्या गाडीच्या समोर उभारून एक स्त्री हात दाखवत होती. रात्री 11 वाजता. रात्री 11ला कोण गाडी उभा करतंय? कोण मदतीला येतंय? ज्या ड्रायव्हरनं मला हे सांगितलं, परवा गेलो होतो नाशिककडेच, त्या ड्रायव्हरनं सांगितलं की म्हणला, माझ्या जीवनातला एक प्रसंग पाहिला महाराज मी. त्या दिवसापासून दररोज आईचं दर्शन घेतो. मी म्हणलं, काय प्रसंग होता? मी पुण्यावरून माझी गाडी घेऊन येत होतो. गाडीमध्ये 2-3 माणसं होते माझ्या, आणि रात्री 11 वाजता ते हात करणारी बाई पाहून मला वाटलं की बाजूला ॲक्सिडेंट झालेली गाडी पडलेली आहे, या बाईला मदतीची गरज आहे, मी थांबायला पाहिजे. माझ्यासोबत काही बाई माणूस नाही, मी थांबायला पाहिजे. या घाटात थांबलो, उतरलो खाली, आणि त्या गाडीजवळ जाऊन त्या बाईला विचारलं, बाई, त्या गाड्यांच्या प्रकाशामध्ये उजेडात तिचा चेहरा वगैरे दिसत होता. तिला विचारलं, कोण आहात तुम्ही? ती बोलत नव्हती. कोणतं गाव आपलं? बोलत नव्हती. कोणाचा ॲक्सिडेंट झालाय हा? बोलत नव्हती. बाई, मग हात का केला तुम्ही? काहीच नाही. तिची एकच हालचाल होती, ती जाऊन त्या गाडीच्या मागच्या काचावर असं बोट मारत होती, फक्त असं करत होती. महाराज, अंगावर काटा आला. म्हणाला तो, मी त्या काचातून आत पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर मला एक रडताना मध्ये एक छोटंसं लेकरू दिसलं 1.5 वर्षाचं. माय ऐका, अंगावर आजही काटा येतो. काय असते आई? मग टामी आणली आणि तो दरवाजा तोडला मागचा, आणि दरवाजा तोडून ते लेकरू बाहेर काढलं. तोपर्यंत ती बाई तिथंच थांबलेली होती, बोलत नव्हती.
आणि जेव्हा मी लेकराला पाणी पाजावं म्हणून माझ्या गाडीतली बॉटल घ्यायला गेलो, लेकराला काखेत घेऊन पाणी पाजलं, ते रडत होतं मोठमोठ्यानं, आक्रोश करत होतं. आणि तेव्हा त्याला पाणी पाजल्याबरोबर 2 घोट पाणी पाजून मी मागे फिरून पाहिलं, त्या गाडीकडे पाहिलं आणि त्या बाईकडे पाहिलं. हिचं लेकरू असेल, तिला दिलं पाहिजे. मी पाहतोय तेवढ्यात ती बाई तिथं कुठंच नाही, हायवेवर बाई नाही. मी जवळ जाऊन पाहिलं, गाडीच्या बाजूला नाही, कुठंच नाही. 1 मिनिटामध्ये ती बाई कुठं गेली याचा पत्ता लागला नाही. मी माझ्या त्या 2 गाडीतल्या पोरांना दोघांना बोलवलं, गाडी टामीनं ते दोन्ही दरवाजे तोडले. एखाद्याचा जीव वाचला तर बरं होईल. समोर बसलेला जो माणूस होता त्या गाडीच्या ड्रायव्हर सीटवर, तो एक अधिकारीच होता. त्याच्याकडे पाहिलं, तो जाग्यावर मेलेला होता. पलीकडचा दरवाजा तोडला, ड्रायव्हरच्या बाजूचा, कंडक्टर साईडचा, आणि त्याच्यावर पाहिलं तर जी बाई मला बाहेर असा हात करत होती, तीच रक्तानं नहालेली मरून पडलेली होती, तीच बाई. महाराज, मला विचारायचे तुम्हाला की ती बाई जर बाहेर मी पाहिली होती, तिला बोललो होतो, तर तीच बाई मरून कशी पडू शकते 1 मिनिटामध्ये? हे काय आहे? मी म्हणलं, ते काही नाही. दोघंही नवरा बायको गेले होते. ते त्यांचं लेकरू तळमळत होतं आणि रडत होतं. आईचा आत्मा बाहेर येऊन त्या लेकराला वाचवण्यासाठी तगमगत होता. मेल्यानंतर सुद्धा जिचा आत्मा आपल्या लेकरासाठी तळमळतो, तळतळतो, तुटतो, फक्त जगात तीच आई असते. जगात तितकं प्रेम दुसरं कोणीच करू शकत नाही. ह्याला म्हणतात आई. बाबा, परळीच्या वैजनाथाची यात्रा होती. एक प्रसंग माझ्या जीवनातला 6 वर्षापूर्वीचा. गुरुजी, ती खेड्याची बाई, त्या वैजवाडीची तिथली ती बाई आपल्या लेकराला घेऊन आली, ती हाताला धरून. ते जत्रत आलं, त्या टावर पासून तिकडं देवाकडं जाताना शिवरात्रीला मोठी यात्रा, लक्ष्मण महाराज. आणि तर ते मी मागं जात होतो, आमचे लेकरं होते सोबत. मागं जाताना ते लेकरू रडत होतं, असं जमिनीवर पडून लोळायला लागलं. ती म्हणली, काय पाहिजे तुला? मला फुगा पाहिजे. म्हणले, आधी वैद्यनाथाचं दर्शन, आधी देवाचं दर्शन, मग सगळं देते. जरा पुढे गेलं की ते पुन्हा लोळायला लागलं. ते म्हणलं, मला बासरी पाहिजे. ती म्हणली, आता तुला काहीच नाही, तुला सगळं देते, पण आधी देवाचं दर्शन झाल्यानंतर सगळं यात्रेत फिरवते, तुला सगळं देते. आयांनो, माझ्या भावांनो, 4-5 वेळा त्या लेकरानं गडबडा लोळायला सुरुवात केली. मला जिलबी पाहिजे, मला पेढा पाहिजे. ते लेकरू 1-1.5-2 वर्षाचं, आणि ते रडायला लागलं खाली पडून. तसंच फरफटत ओढीत नेलं त्या बाईनं. लाईनला लागली, पोलीस स्टेशनपासून, जगमित्र नागापासून तिथून लाईन होती. लाईनला लागलो, आम्ही सुद्धा लागलो. तेवढ्यामध्ये कोणीतरी कोणाचं सोनं सध्या महाग झालंय, 1,31,000 कालचा भाव आहे साहेब सोन्याचा. एवढं महाग झालंय. एका बाईची बोरमाळ कुणीतरी मारली गळ्यातली. बोरमाळ मारल्याबरोबर ती गोंधळ करायला लागली, ती आकांत करायला लागली. पोलीस आले, झोडपाझोडपी, मारामारी, गोंधळ उडाला. माणसं चेंगरायला लागले, माणसं पळायला लागले. आणि तेवढ्यात कुणीतरी धक्का दिला. बाईचं लेकरू हातातून सुटलं. ते त्या बाजूला आणि बाई इकडच्या बाजूला. मेळच नाही लागला कोणाला. लेकरू रडत तिकडंच गेलं, बाई पाहत इकडंच गेली. पोलिसांना हाका मारते. कोणाला हाका? माझा बाळ, माझं लेकरू, एकुलतं एक माझं पोरग मला आणून द्या हो, माझं पोरग चेंगरलो. आणि इकडं ते बाळ रडते. भागवत महाराज, ते बाळ, आई, फक्त आई, मला माझ्या आईकडे न्या हो, 2 वर्षाचं, माझ्या आईकडे न्या हो, आई. आता या लेकरांना, या पोरींना काय वाटत असेल? सविताताई, अरे माझी आई मला एकदा तरी बोलावी रे या घरात. आई करून मोठ्यानं एका त्याच गावच्या माणसाला ते पोरग दिसलं, त्या गल्लीतल्या त्याच गावात. हे म्हणलं, आपल्या गावचं आहे. गुरुजी, त्यानं ते लेकरू उचललं, आपल्या काखेत घेतलं आणि त्याला सांगितलं, बाळा, तुला मी जिलबी देतो, गोड खाशील का? देतो. नको, मला जिलबी नको, मला माझी आई पाहिजे हो. बाळा, पेढा लई छान आहे, इथला पेढा देतो तुला, पेढा. मला तुमचा पेढा नको, मला माझ्या आईकडे न्या हो, मला माझी आई पाहिजे हो. ते म्हणला, बासरी देऊ का तुला? बासरी, मोठमोठे फुगे देतो बाळा, तुला रडू नको ना बाळा. नको, मला माझ्या आईकडे न्या हो, मला माझी आई पाहिजे हो, मला माझ्या आईकडे न्या हो. ते म्हणते, तुला मी देवाचं दर्शन करू का? देवाचं दर्शन, आपण जाऊन दर्शन करून येऊ. ते म्हणला, मला देव नको, मला माझी आई पाहिजे हो, मला माझ्या आईकडे न्या हो, मला देवाचं दर्शन नको, मला देवापेक्षा माझी आई महत्वाची आहे, मला माझ्या आईची भेट घालून द्या हो. माऊलीच्या भेटीसाठी आतुरला जीव,
माऊलीच्या भेटीसाठी आतुरला जीव विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव माऊलीच्या भेटीसाठी आतुरला जीव माऊलीच्या भेटीसाठी आतुरला जीव विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव पाडसाचे हंबरणे नाही ऐकीशी का नाही ऐकीशी का पाडसाचे हंबरणे नाही ऐकीशी का नाही ऐकीशी का मायले कराटा पुन्हा दूर राहशी का दूर राहशी का मायले कराटा पुन्हा दूर राहशी का दूर राहशी का कंठ दाटुनिया आला बावरला जीव कंठ दाटुनिया आला बावरला जीव विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव माऊलीच्या भेटीसाठी आतुरला जीव माऊलीच्या भेटीसाठी आतुरला जीव विठू तुझ्या राऊळाची विठू तुझ्या राऊळाची विठू तुझ्या राऊळाची वाट मला दाव. किती आतुरला दिलीप साहेब गुरुजी. त्यांच्याजवळ 2-3 हिरोने अलका कबूल वगैरे होत्या, त्या आणून उभ्या केल्या. ते पिक्चर काढायला आल्या तिथं. हळद रुसली कुंकू हसलं. हे बघ हे बघ, तुझ्या आईसारखीच आहे का, तुझ्या आईपेक्षा चांगली आहे का नाही, त्या लेकराला तिच्याकडे द्यायलेत. ही आईच आहे का नाही बघ की. नाही, ही माझी आई नाही. एरी जरी पराविया रंभे हुनी बरविया ती काय करविया बाळकी तिने. माऊली ज्ञानोबा बोलतात, रंभा उर्वशी जरी असतील, जैसी तैसी माय बरी मानाल त्या मानाये रे मानाल त्या मानाये रे मानाल त्या माना. जैसी तैसी माय बरी मानाल त्या मानाये रे मानाल त्या मानाये रे मानाल त्या माना. जैसी तैसी माय बरी मानाल त्या मानाये
मानाल त्या माना येरी. अरे दुसऱ्या कितीही सुंदर बाया समोर आणल्या तरी त्या परक्याच असतात. आईची बरोबरी कुणालाच येत नाही, देवाला सुद्धा येत नाही. देव सुद्धा ते प्रेम देऊ शकत नाही. आई आई आहे, नाही देऊ शकत. हो, ते छत्रपती शिवरायांच्या दरबारात एवढा मोठा जगाचा राजा, एक आदर्श राजा, जिजाऊ माँसाहेब ज्या दिवशी देह ठेवला, राजे दुसऱ्या गडावर होते. दादा येऊन बातमी सांगितली, माँसाहेब गेल्या. आपण घोड्यावर बसा नाहीतर टांग्यामध्ये बसा आणि माँसाहेबांच्या अंत्यदर्शनाला चला. एवढ्या लढाया लढलेला, स्वकीयांशी आणि परकीयांशी सबंध आयुष्य लढलेला माणूस, एक महापुरुष. ऐकता, टचकन डोळ्यात पाणी आलं. आजारी होते ते सुद्धा, शिवबा सुद्धा आजारीच. त्यांनी सांगितलं, बसा टांग्यामध्ये बसा किंवा एखाद्या घोड्यावर बसा, चला. त्यांनी सांगितलं, अरे माझी आई गेली आणि तुम्ही मला घोड्यावर बसून नेताय. तुमची अवस्था नाही, आजारी आहात. ते म्हणले, माझी आई गेली, माझा आजार पण काय घेऊन बसलायत. आणि चलत चलत पायी पायी आईपर्यंत पोहोचले. ते तशाही अवस्थेत चलत चलत गेले. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. आणि तिथं गेल्यानंतर, गेल्याबरोबर पाहिल्याबरोबर हंबरडा फुटला. सरदारांनी विचारलं, महाराज आयुष्यात कधीच तुम्हाला रडताना पाहिलं नाही. म्हाताऱ्या झाल्या होत्या माँसाहेब, जाणारच होत्या. हा सृष्टीचा नियम आहे. देहाची या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळी या, ना म्हणू नये धनंजया जी या परी. नाही म्हणायचं नाही, मृत्यू आहे. बर ते कळतंय रे मला, पण ती माझी माय होती, ती माझी आई होती. आईच्या एका शब्दासाठी 36 वर्ष हा शिवबा लढाया करतोय आणि स्वराज्य निर्माण करतोय. आईचा एक शब्द फक्त. ते रडलेलं पाहताना बाकीच्यांना नाही बरं वाटत. राजे रडू नका, जाणं आहेच, गेल्यात त्या, तुम्ही धीर गंभीर आहात, महापुरुष आहात. बर त्यांनी फार सुंदर गोष्ट सांगितली. सांगू का? जेव्हा जेव्हा लढाई करून शिवबा यायचा, सरदारांनो, जेव्हा जेव्हा शिवबा यायचा तेव्हा माझी बायको माझ्या पुढं ताट आणून ओवाळायची, मला औक्षण करायची आणि बाजूला व्हायची. पण जेव्हा जेव्हा लढाई करून मी यायचो तेव्हा तेव्हा माझ्या गालावरून हात फिरवून, माझ्या पाठीवरून हात फिरवून, माझ्या जवळ येऊन माझ्या सगळ्या जखमा बघून त्या जखमेवर हात फिरवणारी, शिवबा फार थकलायस रे, किती युद्ध करशील, माझ्या शब्दासाठी आयुष्यभर युद्धच करशील का रे, फार थकलायस. हो, तुला विश्रांतीची गरज आहे. ये माझ्या मांडीवर तुझं डोकं ठेवून थोडं शांत हो. किती लढाया करशील. सरदारांनो, हे होते माझ्या आईचे शब्द. सगळे माझ्या सत्काराला उभे असायचे, माझी वाट पाहत उभे असायचे. राजा आला म्हणून माझा उदो करायचे, माझं गुणगान करायचे. जगामध्ये एकच असा हात होता की माझ्या गालावरून आणि माझ्या पाठीवरून फिरवायचा. आणि माझ्या पाठीवरून फिरणारा हात आज शेवटचा कायमचा गेलाय. खऱ्या अर्थानं हा शिवबा आज निराधार झालाय. आजपासून या शिवबाला कोणाचा आधार नाही राहिला. एवढं प्रेमानं आलापाला घेणारी माझी माय गेली म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. एवढा मोठा राजा सुद्धा ज्या आईसाठी रडतो, केवढं कर्तृत्व असेल, केवढं माया ममता असेल त्या आईची. खरंच सागर आहे होती शंकर महाराज, ती प्रेमाचा सागर आहे. इतकं प्रेम नाही जगात कुणी करू शकत. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने
रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याने पास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ नभीचा गणी तू ग चंदनाची कोर, दिसल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा माझी मी ग, आई तुला सगळं मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. ओ, ओ, आ, एकच वाटत असेल या लेकरांना, कशाला गेलीस आई, तू स्वर्गाला नाही जायला पाहिजे. हो. तिचं बाळ कसंही असू द्या. विजय सर, खरं सांगा, आज आईची आठवण तर फार येते. तुम्हालाच विचार, तुम्ही फिरताय समाजामध्ये भरपूर आमच्या भागात तिकडं. मला एक उत्तर हवं आहे तुमच्याकडून. जर ठरलं तुम्ही कशात अडकलात, तुम्ही संकटात आहात, खरं सांगा माय बापू, तर तुमच्यासाठी जीव देणारं या जगामध्ये कोण आहे? माझ्या बहिणींनो, नवरे तुम्हाला म्हणतात, तुम्ही नवऱ्याला म्हणतात, मैं तो तेरे लिए जान भी दे दूं, मैं तुम्हारे लिए जान भी दे दूंगी. खरं सांगा, जान देणारं कोण आहे? जीव देणारं कोण आहे आपल्यासाठी? खरंच लेकरू संकटात आहे, त्यावेळी मला वाटतं या जगात अनेकांनी आपला जीव देण्याचं, समोर येऊन तळहातात जीव घेऊन लेकरासाठी जीव देण्याचं कबूल केलेलं आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत आईची. पण तरुणांनो, जितकं प्रेम बायकोवर आहे तितकं प्रेम आईवर नाही. बायको नव्हती तोपर्यंत फार प्रेम होतं आईशिवाय. तुम्हाला एक क्षणही कटत नव्हतं. घरी आल्याबरोबर आई कुठं आहे? पण जेव्हा ती बाई आली घरात, तेव्हापासून आई कुठं गेली? हा विचार करण्यासारखा आहे. पुन्हा नाही ती एवढा विचार करा. ती आहे तोपर्यंत गरज आहे तिला तुमची, तोपर्यंत बायकोचं ऐकू नका. मायबापासाठी ऐकू नका. बाकीच्या गोष्टी ऐका बायकांच्या. मी ऐकू नका असं म्हणत नाही, बाकीचं ऐका, पण आई वडिलासाठी नो कॉम्प्रोमाइज करायचं नाही. ते भोगावं लागेल, ते फेडावं लागेल. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनात एक उदाहरण, एक दृष्टांत नेहमी सांगत असतो. डॉक्टर लहाने साहेबांचं, ज्यांना पद्मश्री पुरस्कार दिला भारत सरकारनं आता 4 वर्षापूर्वी. दादा पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, माहित आहे तुम्हाला नाव? ते जेव्हा खूप आजारी पडले, माझ्या बहिणींनो, फार आजारी पडले, मला आज आमच्या सरांनी सांगितलंय, फक्त आईवरच बोला. आता तुमची इच्छा आहे, आई किती श्रेष्ठ आहे. फार मी कुठलं पुराणातलं नाही सांगायला, आता समोर आहे. त्यांची आई आता 1.5 वर्षापूर्वी गेली. 1995 ची गोष्ट आहे. 1995, 30 वर्षापूर्वीची. आता तुम्हाला आई नक्की कळेल, तुमच्या डोळ्यासमोर आई येईल.
गुरुजी 95ला जेव्हा डॉक्टरांना ॲडमिट केलं, फार ताप आला, फार पोटात दुखायला लागलं. ॲडमिट केल्यानंतर मुंबईला ॲडमिट केलं. इथं तर विलाज झाला नाही. ताई, त्या डॉक्टरांनी सांगितलं, मुंबईच्या मोठ्या डॉक्टरांनी, की ह्या डॉक्टरांच्या दोन्हीही किडन्या फेल आहेत. आणि तेव्हा किडनी कुठून मिळत नव्हती आणि कोणी देत नव्हतं. संपलं जीवन. काय करता येईल? शोध सुरू झाला. गावाकडून सगळे लोक आले. इकडेच लक्ष द्या. कोणी आलं जा, बाबा बाबा प्लीज, त्यांच्याकडे बघायला आपण आलो नाहीत. काय करता येईल? डॉक्टर इतका नामवंत आहे, इतका चांगला आहे, हजारो लोकांना दृष्टी दिली आहे. जे ऑपरेशन इथं झाले नाहीत, ज्यांना दृष्टी आली नाही इथं, तिथं जाऊन पुन्हा ऑपरेशन करून त्या लोकांना डोळे आले. इतका ग्रेट डॉक्टर. बर, जगला पाहिजे. म्हणजे कलकत्त्यावरून डॉक्टर बोलवले, कोणी किडनी देईल का? ते आजही सांगतात, ते स्वतः सांगतात, मी आज जो आहे, मला वाटते 23 नोव्हेंबर का काहीतरी तारीख आहे ती ऑपरेशनची. शंकर महाराज, तात्याराव लहाने आजही आपला वाढदिवस जन्मतारखेवर साजरा करीत नाहीत. ज्या दिवशी आईनं किडनी दिली त्या दिवशी तो मोठा वाढदिवस साजरा करते ते दरवर्षी. त्यांच्यावर पिक्चरही निघालाय. त्या दिवशी करतात का? माझा पुनर्जन्म झाला त्या दिवशी. नाही तर डॉक्टरने सांगितलं होतं 1-1.5 महिन्यामध्ये डॉक्टर जातील. आणि मग सगळ्यांना बोलवलं. जे जे म्हणत होते की आम्ही किडनी देऊ बाबा, एवढा मोठा आमचा भाऊ आहे, एवढा मोठा आमचा एक किडनी आम्ही देऊ. कोणाचं रक्त मॅच झालं नाही म्हणून कोणाची किडनी जुळली नाही. आईचं रक्त जुळलं आणि आईला विचारलं त्या डॉक्टरांनी, माई तुम्ही किडनी देणार का? हो. सत्य घटना आहे. किडनी देणार का? तिने सांग, माय तर आपल्या बाया ह्या माया, माय माझं एवढं मोठं लेकरू, एवढा मोठा डॉक्टर. हो. एका भाकरीवर लेकरानं दिवस दिवस काढून शिक्षण घेतलं माय, आणि आज एवढा मोठं वैभव झालं, एवढा मोठा डॉक्टर झालाय. जगात कीर्ती आहे आमची ह्या डॉक्टरमुळं, आमच्या लेकरामुळं. आणि त्याला वाचविण्यासाठी मी किडनी देणार नाही तर कोण देणार? डॉक्टर साहेब, आत्ताच्या आत्ता माझी काढा किडनी, काय म्हणा लागते, आणि माझ्या लेकराला बसवा. ठरलं ऑपरेशन. डॉक्टरची टीम आली. माईला भुलीचं इंजेक्शन द्यायचे. त्या मोठ्या डॉक्टरनं सांगितलं, आता 4-5 घंटे तुम्हाला काही कळणार नाही, झोपून राहा. इंजेक्शन दिलं की त्या माईनं हातात हात घेतला त्या डॉक्टरचा. आणि त्याला ती माई बोलली, माईच म्हणत होती तिला, गुरुजी, ती म्हणली, बाबा मला 2 लेकरं आहेत का नाही, पोरं 2 आहेत ना, तसं तू 3रं पोरगच आहेस. तुझ्या आईसारखी आहे मी. माझं एक विनंती आहे तुला, हात जोडून एक विनंती आहे. ते डॉक्टर म्हणले, बोला ना आई, काय विनंती आहे? मी प्रयत्न करतो, मी चांगले प्रयत्न वाचवतो, तुमच्या लेकराला काळजी करू नका. हे बघ, एक किडनी काढली, म्हातारपणामुळं किडनी जर खराब निघाली माझी, तर दुसरी बी किडनी काढ. मला जागेवर मरू दे, पण माझं लेकरू वाचव. तुला हात जोडते, माझं लेकरू वाचलं पाहिजे, एवढा उपकार कर माझ्यावर. फक्त हे जगात फक्त आई करू शकते. फक्त तिच्या डोळ्यातून येणारं ते टचटच येणारं पाणी, डॉक्टराच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. डॉक्टरांनी सांगितलं, काही काळजी करू नका, जगेल तुमचं लेकरू. अजून लेकरू जिवंत आहे. 31 वर्ष झालं. ते म्हणतात प्रत्येक भाषणात त्यांच्या, हे सगळे मी आज तात्याराव लहाने म्हणून उभा आहे, फक्त माझ्या आईचे उपकार आहेत, कुणाचेच नाहीत. माझ्या आईपेक्षा मी जगात दुसरा देव मानत नाही. माझी आई हाच माझा देव आहे, हाच माझा देव आहे. दुसरं मला देव दिसत नाही. विनोबा भावे तेच म्हणायचे, एकाचा इतिहास नाही हा, जगातल्या ग्रेट लोकांचा इतिहास. लता मंगेशकरांना विचारा, भारत रत्न पुरस्कार मिळाला सगळ्यात मोठा, आणि त्यांना विचारलं होतं त्या ETV 9 वाल्यानं, हा पुरस्कारामागे कोण आहे, कुणाचं श्रेय आहे, कुणामुळे मिळाला असं वाटतंय? तिने सांगितलं होतं, हे श्रेय माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की दर द्वादशीला, मधली गोष्ट सांगू का म्हणाली ती लता दिदी, मधली गोष्ट माझ्या गुरुनी सांगितल्यावरून दर द्वादशीला मी आणि माझ्या बहिणींनी, उषा, लता, हे सगळ्या आम्ही बहिणी, आशा, माझा भाऊ,
आम्ही चौघांनीही आमच्या आई वडिलांचे पाय परातीत ठेवून धुवायची, तुळशीची पानं व्हायची त्याला, आणि ते निघालेलं जे तीर्थ आहे ते आम्ही सगळ्या भावानी बहिणींनी प्यायचं. आम्ही चारही भाऊ सुंदर गळ्याचे गायक या भारतात नावाजलेले, आणि माझ्या आईच्या आणि वडिलाच्या पायाच्या तीर्थ पिल्यामुळंच मला आज भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. दुसरं कोणाचंच काही नाही याच्यात. याला म्हणतात आई, याला म्हणतात जाणीव. अरे हे सगळं केलंय त्या आई वडिलानं, आणि त्यालाच विसरणारा, त्याला कोले सुद्धा खात नाहीत. शास्त्र सांगतंय, महाभारत सांगतंय, त्याला कोले सुद्धा खात नाहीत. त्याचं जर मांस टाकलं ना असं तर पक्षी सुद्धा खात नाहीत. जो मायबापाला उलट बोलतो आणि बायकोसाठी बाहेर लोकांसाठी मायबापाला घराच्या बाहेर काढतो, त्याचं मांस जर फेकलं तर त्याला कोले कुत्रे सुद्धा खात नाहीत. ब्रह्मराक्षस सुद्धा खात नाहीत त्याचं मांस. वास उठतो त्याच्या मांसाचा. जो कृतज्ञ आहे त्याचं, कृतज्ञ असलं पाहिजे. आणि ती कृतज्ञता या परिवाराने आज, आई होती तोपर्यंत प्रेम दिलं, आई होती तोपर्यंत सेवा केली, आणि आई गेल्यानंतर सुद्धा या रूपानं हा परिवार आईचं नाव मोठं करतोय. आईला विसरत नाही, आणि सगळ्या पाहुण्यांमध्ये आईचं नाव जिवंत राहिलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम करतोय. मला माहित नाही देवापर्यंत हा कार्यक्रम जातो की नाही, मला माहित नाही. हो, पण माझी माय चांगली होती, माझ्यासाठी ती देव होती, म्हणून हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम तिच्यासाठी केला. दरवर्षी जरी काही लोक करतात पुण्यतिथ्या, का करतात? मायबापाचं नाव ह्या जगाला विसरू द्यायचं नाही. मायबापाचं नाव आणि त्याची कीर्ती ह्या गावाला विसरू द्यायची नाही. माझे मायबाप मरून सुद्धा जिवंत राहिले पाहिजेत, त्यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि जर कार्यक्रमच नसेल, माय बाप मेले तिकडच गेले, कोणी आठवण करीत नाही, कुणाची कोणी आठवण ठेवीत नाही. तुम्ही प्रत्येक जण येऊन दरवर्षी या फोटोकडे पाहणार, आणि दरवर्षी पाहिल्यानंतर तुम्हाला आठवणार आणि त्यांची आठवण होणार. गेले ते दिवस पण राहिल्या त्या आठवणी. तुमचं नाव मेल्यानंतर सुद्धा तुमच्या पुत्रांद्वारे निघतंय, ह्या कार्यक्रमाद्वारे ह्या लोकांमध्ये तुमचं नाव कायम राहतंय. तुका म्हणे एका मरणेची सरे, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि ती कीर्ती मिळवायची असेल तर देवाचं संतांचं नामस्मरण करा आणि मायबापांची सेवा करा. मायबाप गेल्यानंतर बायकोला रोज कमरेवर घेऊन फिरा, मी काही म्हणणार नाही. मायबापाच्या माघारीन मायबाप मेल्यानंतर रोज बायकोचे लाड करा, किती करायचे तेवढे करा. मायबाप असतानाही करा, पण मायबापाला सोडून नाही. आधी मायबाप. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि आचार्य देवो भव, पुढे अतिथी देवो भव. तो उभारलेल्या त्या तरुणांना माझा प्रश्न आहे, मी नेहमी प्रश्न विचारतो हा. दादा, बायकोचे जास्त वाढदिवस केलेत का मायबापाचे केलेत? प्रश्न आहे, उत्तर ज्याचं त्यानं द्या. बायकोचे जास्त स्टेटस ठेवलेत का मायबापाचे जास्त ठेवलेत? बापाचा जन्म कधी झालाय, त्याचा बर्थडे कधी आहे का लक्षात? आईचा बर्थडे कधी आहे का लक्षात? बर्थडे, आईचा बर्थडे एखाद्या दिवशी कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन साजरा केलाय का? बायकोचाही करा, बायकोचाही करा, जरूर करा. बायकोला लय व्हिडिओ कॉल केलेत. आपली माय, आपली शेतात काम करणारी राबणारी माय कधी शेवटची, कधी ऑनलाईन आले आपल्या सोबत, आणि ऑनलाईन येऊन कधी व्हिडिओ कॉलिंग द्वारे आपल्याला बोलले, आठवतंय का? आपला बाप व्हिडिओ कॉलवर कधी आलाय, आपण जरी दूर असलो तरी, आणि बापासोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं झालंय, कधी आठवतंय का? जिनं तुम्ही दवाखान्यात होतात त्यावेळी असंच तुम्हाला धरून 3-3 दिवस जी दवाखान्यात बसलेली आहे, बिना आंघोळीची, बिना अन्ना पाण्याची, 2-2 दिवस ती जीवली नाही. तुम्ही ऍडमिट होतात, लहानपणी तुम्हाला ऍडमिट करावं लागलं होतं. जन्म दिल्यास 3-3 दिवस तिला अन्न नव्हतं. याचाही विचार करा. जास्त देऊ नका, पण माझी माय माझ्यासाठी लहानपणी मला कावीळ झाला होता, मी ऍडमिट होतो वर्षाचा 2 वर्षाचा असताना, तेव्हा अशीच उशाला बसून होती. तसं कधीतरी आपल्या माईजवळ आपण बी 2 दिवस तेवढी परतफेड तरी करा. कष्ट तर जाऊ द्या बाजूला, एवढे कष्ट केलेत त्यांनी, ते कोणी नाही करू शकत. निरपेक्ष केलेत, कशाची अपेक्षा नाही. आईच्या नावावर किती लाख रुपये टाकलेत, किती अंगठ्या केल्यात आईला, किती तोळे सोनं घेतलंय आईला. एवढं कष्ट करणाऱ्या आईला किती 2-3 हजाराचा शालू, 2-3 हजाराची एखादी पैठणी घेतल्या का? आणि दिवाळीला अशी आणून तिला नेसून, तिला खुर्चीत बसून एखादा 25 रुपयाचा हार घालून तिच्यासोबत कधी फोटो काढलाय का? जास्त नाही लागत. एवढं काय लागतंय? काय सांगावं यापेक्षा? सोपं आहे, फार सोपं आहे. बायकोलाही घ्या, 5 हजाराची साडी घ्या, तिच्या बरोबर आईला घ्या.
कधीतरी तिचाही वाढदिवस करा, 100-50 रुपयाचे पेढे वगैरे आणून करा, तिचंही स्टेटस ठेवा. त्याचंच चांगलं होतं, त्याचंच कल्याण होतं, त्याच्या लेकराचंच पुढं जाऊन चांगलं होतं. त्या घराला कधी काही कमी पडत नाही. देव सुद्धा त्या घराचं वाकडं करू शकत नाही ज्याला मायबापाचा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद मायबापाच्या शेवटच्या वेळी मिळतो. मायबाप ज्या दिवशी आजारी असतात, मायबापाला गरज आहे दवाखान्यात जायची, आणि त्या दिवशी पोरग जर सोबत असेल, आणि त्या दिवशी जर मुलगा जर त्या दवाखान्यात त्या पलंगावर बसून राहिला ऍडमिट केलेल्या, तर त्या दिवशी मात्र मायबाप म्हणतात कमविलं गडे, कमविलं, आयुष्यभर कष्ट केलेलं. तेव्हा तोंडातून शब्द बाहेर पडतात, याजसाठी केला होता अट्टहास. आता शेवट मरायला काही नाही गडे, आता मरण आलं तरी चालेल, माझ्या पोरानं मला उचलून ठेवलं पलंगावर असं अलगत, सलाईन लावून माझी सेवा केली, झेंडूबाम लावून माझे पाय दाबीत बसला. कमविलं, फिटलं, सगळं फिटलं. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. हंबरून वासरालेले चाटे जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. सांगत होत्या होतो जमाताला, दुष्काळात मायच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. हरे हंबरून वासराले कान्या काट्या येचायला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरन वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. हरे हंबरून वासराले अग म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझी पोटी. अग म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी. तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, तवा मले पायामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. हरे हंबरून वासराला चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय, दिसते माझी माया. विठोबार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई. 2:15 मला उभारून 2 तास 10 मिनिट झाले, आणि 7 दिवस आईवरच कथा केलेली आहे, त्यामुळं कितीही बोललं तरी कमी. किती बोलावं, फक्त एवढंच लक्षात ठेवा, मायबाप आहेत त्यांचा आशीर्वाद घ्या. सुनांनो, आता थोडं आता होशमध्ये या, त्याच्यातून बाहेर या, आता फ्री व्हा, एकदम फ्री व्हा. सुनांनो, माझ्या बहिणींनो, तुम्ही ज्याची सून आहात
ते मायबाप त्याचे, त्या नवरदेवा, तुमचे सासू सासरे कसेही असू द्या, तुमचं कर्तव्य करा आणि तुमचं कर्तव्य करून त्या मायबापाचा शाप घेऊ नका, आशीर्वाद मिळवा. पुढे नातरुंडाचं पतरुंडाचं चांगलं व्हावं वाटत असेल आणि तुमच्या घराचं चांगली कीर्ती व्हावी वाटत असेल तर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तेवढं करा, त्यांचा तळतळाट घेऊ नका. बस एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आत्तापर्यंत काही लक्षात नाही ठेवलं तरीही एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि परमात्म्याच्या नामाचं चिंतन, हे बघा, जास्त काही कुठं मोठ्या पूजा मांडा असं मी म्हणत नाही, फक्त त्याच्या नामाचा जागर करा, त्याचं नाम घ्या, त्याचं नामचिंतन करा, त्याला हात जोडा, लक्ष द्या. हो, कीर्तनाच्या सांगतेकडेच येतोय मी. काही खर्च करू नका, खर्च लागत नाही. किती खर्च लागतो देवाचं नाव घ्यायला? नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे. काही लागत नाही, काही न लगे, एक भावचे कारण. फक्त भाव ठेवून त्याचं नामस्मरण करा आणि तोच देव माझा आहे. देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. त्याच्याशिवाय माझं कोणी बरं करणार नाही. माझ्या मायबापात तोच आहे आणि तोच या जगाचा नियंता आहे. ऐका, मराठी भाषेमध्ये, हो द्या, थोडा उशीर झालायच आता आणि पाऊस येणार नाही, काळजी करू नका. नाही येणार, तुम्ही जीवन जाईपर्यंत येणार नाही. आटोप तर घेतोय, पण माझंही कर्तव्य आहे. हे काही माणसं बसलीत आशांसाठी, थोडं कर्तव्य आहे. मराठी भाषेमध्ये 2 शब्दांना फार किंमत आहे, भूत भविष्य वर्तमान. ह्या तिन्ही काळात जे शब्द बदलत नाहीत, हुशार माणसं ऐका, जे शब्द बदलत नाहीत, पण, परंतु आणि म्हणून. भागवत महाराज हे 3 शब्द बदलत नाहीत. पण शब्द काय करतो? पण शब्द आधीचा सगळा इतिहास पुसून टाकतो. पण आणि परंतु हे 2 शब्दाची योजना तिन्ही कालामध्ये मागचा इतिहास पुसतात. आणि म्हणून हा शब्द मागचा इतिहास जशाला तसा पुढे आणतो. अभंगाकडे येतोय. 2 जण सोनपेठच्या बाजारात भेटले. 2 जण, दादा तुम्ही भेटलात 2 जण. राम 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 राम, कुठं निघालात? लय दिवस झालं भेट नाही. ऐका बरं, कुठं निघालात? काही नाही, असं असं तुमच्या गावात एक मुलगा आहे म्हणे, मुलीसाठी थोडं स्थळ बघायला निघालोय. बरं बरं बरं, कोण मुलगा गडे? असं असं. बरं बरं, आता तुम्ही भेटलाय त्याची इथं, त्यांच्या जवळच राहतात तुम्ही, त्याच गावचे आहात तुम्ही म्हणलात त्यांना. दादा म्हणले, हे बरोबर आहे का मुलगा तो? ते म्हणले हो. मग जरा इथंच माहिती सांगा मला. दादा म्हणले ठीक आहे, विचारा. तुम्ही विचारलं, दादाने विचारलं तुमच्या काय अपेक्षा आहेत? तुम्ही सांगितलं की मुलीसाठी काय, मुलाला नोकरी आहे म्हणून कळलंय. नोकरी आहे? ते म्हणले हो नोकरी आहे. गावात चांगलं घर असावं, सुंदर घर आहे, एखादं शहरामध्ये एखादं प्लॉट असावं. 2 प्लॉट आहेत ते सांगायले तुम्हाला, 2 प्लॉट आहेत. बरं बरं, 10-5 लाखाची आसामी असावी. ते म्हणले 5-25 लाख रुपये पडून आहेत. थोडी शेती बी असावी, हे माणसाची अपेक्षा. ते म्हणले तुम्हाला की शेती थोडी नाही, 4 विहिरी आहेत आणि 25 एकर जमीन आहे, बागायती आहे. थोडं दुसरा एक प्रश्न की मुलाला, म्हणजे आमच्या मुलीला सासू नको वाटते, त्याची माय मेलेली असावी. ते म्हणले बाई नाही, तिचा 10 वर्षापूर्वीच मेलेली आहे. हे म्हणले मग जमलं, या म्हणले चहा पाचतो. चहा पायला तुमचा हात धरला आणि हात धरल्याबरोबर असा हात धरल्याबरोबर तुम्ही हाताला असा झटका दिला आणि तुम्ही म्हणले हे बघा हे सगळं आहे, तुम्ही म्हणताय त्याच्यापेक्षा दुपटी नाही. पण हे म्हणले पण कशाला? आता पोरग 90 पेल्याशिवाय त्याला पायच धरता येत नाही आणि दुसरी 90 वडल्याशिवाय त्याला बोलता येत नाही आणि तिसरी 90 पेल्याशिवाय त्याला झोपच लागत नाही. 90 म्हणजे कळलं का? पावशिरी पेल्याशिवाय त्याला बोलता येत नाही, त्याला उठता येत नाही, त्याला झोपता येत नाही. त्यांनी हाताला झटका दिला आणि पळतच गावाकडे आली नगर रे बाबा. पण या शब्दानं सगळाच इतिहास पुसून टाकला आणि मराठी भाषेत दुसरा शब्द आहे म्हणून. हा मागचा इतिहास पुढे आणतो. हा शब्द फार महत्वाचा आहे. म्हणून, म्हणवोनी हा शब्द फार महत्वाचा आहे. भागवत महाराज तुम्ही इथं कशाला आलात तांड्यात कृष्णनगरात?
म्हणा की तुमचं कीर्तन आहे म्हणून. हे एवढे माणसं कीर्तन ऐकायला आतापर्यंत का बसलेत? पुढं जेवायचंय म्हणून, नाहीतर निघून मागचा इतिहास पुढं आणतो. एकाने एकाला विचारलं, शेवालाल महाराजाचं मंदिर मोठं झालं पाहिजे वसंत महाराज, त्याच्यासाठी प्रयत्न करा, मला बोलवा 1-2 दिवस, एका रुपये देऊ नका, गावात सगळ्याच्या पाया पडत फिरतो, पण शेवालाल महाराजाचं मंदिर सरपंच साहेब, आणि त्याच्या पुढं तुम्ही म्हणलात मागे मला शब्द दिलाय तुम्ही, त्याच्या पुढे एक सभागृह झालं पाहिजे, पाऊस येऊ पाणी येऊ कुणाचाही कार्यक्रम त्या सभागृहात 1000 माणसं बसायचं सभागृह झालं पाहिजे, एवढी काळजी घ्या, फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी माझी बी पट्टी फाडा, काय तुम्हाला वाटतंय तर माझी बी पट्टी फाडा, पण हे झालं पाहिजे गावात, हे केलंच पाहिजे. ऐका, मंदिर बांधायचं ठरलं, आणि ठरल्याबरोबर मंदिरातून छोटंसं मंदिर होतं, एक जण खाली उतरत होता आणि दुसरा वर चढत होता. त्या मित्र राम 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 वा 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 वा, त्याचं तोंड पडलेलं होतं, खालून येणाऱ्याचं, वरच्या नासा राम राम केला. मला लय खुशीत दिसायला. हा, खुशीत नाही तर मंदिरासाठी माझ्या बापानं 2 ट्रक विटा दिल्यात म्हणला मंदिराला. ते म्हणला, मग तुमचं तोंड का पडलंय एवढं? तुमचं तोंड पडायची काय गरज आहे, एवढं का नाराज झालात? ते खालचा म्हणला, त्या काल दिलेल्या विटा माझ्या बापाच्या चोरून आणलेल्या आहेत म्हणून. नाही कळलं, म्हणून मी नाराज आहे, म्हणून माझा चेहरा पडलाय. लक्षात आलं? म्हणून आतापर्यंत अनेक जन्म झाले, पण अजून तू तुळशीची माळ गळ्यात घालून त्या पांडुरंगाला शरण गेला नाहीस, म्हणून मनबोली शरण जावे, मनबोली शरण जावे, मनबोली शरण जावे, मनबोली शरण जावे. आ सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तुहा उतरील पार, जय हो, तुहा उतरील पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तुहा उतरील पाया, तुहा उतरील पाया. ज्यासाठी जन्म झालाय, कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, पण अजून तू माळ घातली नाहीस आणि भजन केलं नाहीस, त्याचं भजन तू करावं म्हणून तू कबाराय म्हणतायत की म्हणून शरण जावे. नंबर 2, हा जन्म पुन्हा नाही, एवढ्याच जन्मात शरण जाता येतंय, म्हणून माणसाच्याच जन्मात शरणागती करता येते, कोंबड्या बकऱ्याला शरणागती करता येत नाही. देवाची बाबा, तू माणूस आहेस म्हणून शरण जा, म्हणून शरण जावे. बरं, जाऊ की मग? जरा थांबा की गुरुजी, 5-50 वर्ष होऊ द्या की, जरा हे सगळं बघू द्या की सगळं जग. 60व्या वर्षी 65व्या वर्षी शरण जातो की कोण नाही. तुझा भरोसा उद्याचा नाही, म्हणून आजच म्हणून. कधी तर पूर्ण चिंतन सांगेल तुम्हाला. म्हणून शरण जायचे. काय भरोसा है, क्या भरोसा है जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का, म्हणून शरण जायचे. बरोबर. अजून होय, त्या देवाची इच्छा आहे. लय 83,99,999 जीव तयार केले, योनी तयार केल्या, त्याला करमत नव्हतं का? अरे मी एवढं तयार केलंय हे जग, पण माझं कोणी नावच घेईना. अरे मी सरपंच, मी आमदार, पण माझं कोणी नावच घेईना. म्हणून एक असा माणूस तयार केला की जे माझं नाव घेईल, त्याला मी कळेल, मी त्याला कळेल. आणि तुला जन्म दिला त्यानं, तरी बी तू त्याचं नाव घेईनास. पुढं कसं होईल, तुझी हाल कसे होतील, नाही त्या यमाशी करू ना. बाहेर काढिता कुडीतून प्राण, ओढाळ सापडे त्या धान्य. लय भोग आहेत पुढं, लय मारीत नेणार आहेत यम. आताच नाव घे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. सगळे शास्त्र पुराण सांगतेत हात वर करून, ए बाबा विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. हे सगळे शास्त्र हात वर करून वेदाधिकांसहित सगळे शास्त्र सांगायलेत रे, रात्रंदिवस सगळे संत सांगायलेत, म्हणून शरण जा.
आणि शरण जाण्याला योग्य फक्त तो परमात्माच आहे. म्हणून शरण जा. तू जर शरण गेलास तर काय होईल? तो उतरील पार, तो उतरील पार, उतरील पार, तो उतरील पार. थोडा आवाज द्या. लय बोला वाटले पण काय करावं, झालंय की सगळं. हे भुकेलेत माणसं, टुळटुळ बघायलेत मायच्यान. हो सोड रे महाराजा, सोड आता. तो हा पार उतरील. हा म्हणजे हे दुःखालय. कोणी सुखी नाही तर या जगात आल्यानंतर प्रत्येक जण दुखी आहे. जो देखे सो दुखिया, बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, जंगम दुखिया, साधू दुखिया, दुखिया हर बैरागी. प्रत्येक जण दुःखी आहे. आणि हा जन्म पुन्हा नाही. याच जन्मात तो तुला सुखाच्या सागरात घेऊन जाऊ शकतो. तो सुखरूप आहे, तो सुखरूप आहे. हे बाकीचं जग सगळं दुःखरूप आहे आणि तो सुखरूप आहे. म्हणून त्याच्या जवळ गेल्यासच, त्यानं जवळ घेतल्यासच मनुष्य सुखरूप होतो, समाधानी होतो. म्हणून त्याला शरण जा. तो हा पार उतरी. पार म्हणजे पलीकडे नेईल तुला. भव दुस्तर नदीचा, नदी म्हणजे हे भवसागर. हा संसाराला नदी म्हटलेला आहे, भव म्हटलेला आहे. तो उतरील तुला. हो महाराज, बघता येईल की पुन्हा, है का नाही? महाराजांनी एकच चेतावणी दिली आहे सगळ्यांना. पुन्हा हा जन्म नाहीच. जन्म नाही रे अनेक, तुका म्हणे माझी भाग. सत्य सांगायलो, पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म नाही. मग आत्ताच भागवत महाराज एक जणाच्या बायकोने एक जणाला घरातून ढकलून दिलं. कीर्तनालाच का चाललीस म्हणली रोज, कीर्तनालाच कसा चाललास रोज. बायकोनं ढकललं, परत आलं. पुन्हा ढकललं, पुन्हा परत आलं. काय लाचार जगणं जगावं म्हणला. बस झाला आता हे घरदार म्हणला, दिलं सोडून आता सगळं. एके दिवशी खरंच बायकोनं धक्का मारला आणि दाराच्या बाहेर काढलं. काढल्याबरोबर निघालं ह्या गावातून, निघालं ह्या कौड गावातून, हुडा कौड गावातून. बाहेर पडतंय, बाहेर पडलं आणि तिथं ते 3 माणसं वाहून गेले की हो, तिला वाटलं होतं का हो वाहून जावं त्या पुलावर. बघा की काय खरं आहे. रात्रीतून हे मस्त पाहुण्याकडे येत होते. अरे अरे अरे, हे लक्षात घ्यावं माणसाने. उद्याचा दिवस आपला नाही बाबा. त्या पुलाच्या पलीकडे गेलो, मधला रस्ता धरला सोनपेठचा की पायाला ठेच लागली. पहाट झालेली होती. भांडणं करून करून रात्री 2 वाजले होते. पाय असा अडकला आणि पडलं. कशाला अडकलो गडे म्हणून रक्त निघायलंय. बघितलं मागं फिरून, बघा की. आणि बघितल्याबरोबर तिथं चम 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 चमकालंय. मोबाईलची बॅटरी लावली, असं चमकायलंय गोल गोल असं कडं. त्यानं उकरलं, त्याच्या खाली थोडं तोंड दिसलं. एक एवढा हांडा, त्याच्या खाली त्यानं उकरलं हांडाच. आणि हांड्यात बघितलं हात घालून आणि वर उचललं. शेवण पिसन बोरमाळीन शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे पैसे, चांदीचे पैसे, त्याच्यात सगळं भरलेला हांडा उचलला. कीर्तनात आलं. हा येत नाही कीर्तनात होय. हांडा मिळाल्यास साहेब हांडा मिळाल्यास कुठं जाईल? मला वाटलं कीर्तनात येईल. मी होतो त्या दिवशी इथंच. कीर्तनात नाही आलं ते घरी जाऊन पहाटे दरवाजा वाजवला असा. त्या बायकोनं काय तोंड केलं म्हणतात महाराज. इतकं वक्त त्याचे नाक एक तसे का होते की, अरे बापरे काय नाक. ते नवऱ्याला बघितलं, आलाय बरं झालं. लय बेजार होऊन आलो ग, पण लय घबाड आणलंय. घबाड म्हणला, ते घबाड एवढं घबाड आणलंय म्हणला. काळजीच करू नको. ती म्हणली होय काय आणायचंय म्हणली. ह्यानं असंच नाक केलं वा. तिनं गेली फिरून नाक. ते गेला की लाईट लावलेली होती, लाईट लागलेली. त्यानं हांडा असा केला की गडगड 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 खाली वाजायले ते पैसे, सोनं चम चम चम. बायको म्हणली काहीतरी आणलंय हांड्यात. बघितली जवळ आली. प्युअर सोनं आहे म्हणला, 24 कॅरेट सोनं आहे म्हणला. आता 7 पिढ्याला काही कमी पडणार नाही म्हणला. काळजीच करू नको. ते सोनं आणलं. ती जवळ आली आणि जवळ येऊन तिनं असा हात फिरविला त्याच्या डोक्यावर असा. मालक रात्रभर झोपली नाही म्हणली. बदामाचा शिरा तसाच राहिलाय, अजून उपाशी आहे म्हणली. तुम्ही कुठं गेलतात?
रडून रडून माझी हाल झाली, तुमच्याशिवाय कोण आहे मला मालक. तिथं बसली, सगळं सोनं उचललं आणि तिच्या पदरात टाकलं त्यानं. हिशोब केला दोघांनी, सकाळपासून हिशोब करीत होते, रात्रीपर्यंत हिशोब केला. 7 पिढ्याला पुरतंय. ती बायको म्हणली 12व्या पिढीचं कसं होईल. ते काय म्हणला माहित आहे का, नीट लक्ष द्या. त्यानं काय सांगितलं, ते म्हणला रात्री हातानं ढकललं होतंस, आज पायानं ढकल, ह्याच्यापेक्षा मोठं लागत आहे म्हणला. नीट लक्ष द्या हुशार माणसं, हे फार मार्मिक आहे. पायानं ढकलायचं म्हणला, लातच घाल मला, आज भांडणच करायचे संध्याकाळी, लातनच ढकलायचं म्हणला. बरोबर सापडते दुसरा हंडा. लक्ष द्या. रात्रीचे 10 वाजले, 11 वाजले, भांडणं सुरू झाले. 12 वाजता बायकोनं लाद घातली भांडणं करून करून. दाराच्या बाहेर दाडकन पडला म्हणला आता नाही घरी येणार. निघाला त्याच वाटेनं. 4 महिने झाला अजून फिरायला तिकडच. अजून ठेच लागली नाही, अजून हंडा लागला नाही. आता किती वर्ष फिरतोय कुणाला माहित. अजून हंडा मिळाला नाही. माणसं हो, एकदा सापडलाय आंधळ्याच्या तिथं. राजानं ठरविल तर 1 लाख रुपये बक्षीस मला जो जिवंत कावळा आणून देईल. गावातले आंधळे बी भीत आंधळे बी पळाले असे. कावळा धरायचा, कावळा रानात, कावळा डोळे होते ते पळाले. कावळा तिथं आहे, चला चला. कोणाला सापडते. पण आंधळ उगच असं करीत करीत चाललंय. अचानक कावळा आला तिकडून, धडक्याच्या डोळसत्याच्या माणसाच्या मिठीतून सुटला, तिथून जवळून गेला ना आंधळ्याच्या मिठीत पडला. असा पडला की आंधळ म्हणलं अरे कावळाच आहे का रे. ते माणूस म्हणला 1 लाख रुपये पकले रे, कावळाच आहे, कावळाच आहे, चल राजाकडं चल, कावळा 1.5 लाख रुपये घे. ते आंधळ म्हणलं, ते कावळा घेतला ना असा टाकला इथं, म्हणला दुसरा एक धरणार, 2 लाख घेणार, 2 लाख घेणार. अजून फिरायलंय आंधळ. आणि एकदा लोक म्हणले अरे वरून चाललाय कावळा, कालच म्हणले वरून चाललाय, त्या असं वरून आहे का बरं, असं केलं की इथला बी उडून गेला. तसा हा एकदा सापडलेला देह कधी निघून जाईल. आंधळे हो, तुका म्हणे आंधळी ती संसारी, जी नाही हरी ओळखिला, कधी निघून जाईल हा देह, याचा पत्ता नाही. ऐकता माय बापू, अजून तो फिरतोय, पुन्हा हंडा लागत नाही, पुन्हा हा हंडा मिळत नाही. आणि यानेच शरण जाता येतं, दुसऱ्याने नाही. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.